अयोध्येतील राम मंदिर भक्तांसाठी फेब्रुवारीत उघडणार, मात्र लोकांनी मार्चमध्येच आलेलं चांगलं। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष महंत गोविंद देवगिरी महाराज यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत। निवडणूक कमळावर लढण्याचा प्रश्नच येत नाही, पक्षाच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। आता माघार नाही, महायुतीत गद्दारी करणार नसल्याचंही विधान। भेटीगाठी कौटुंबिक, कुठेही मॅच फिक्सिंग नाही, अजित पवारांचं विधान। आता भूमिका बदलणार नाही, हवं तर स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, दादांचा कार्यकर्त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न। कौटुंबिक कार्यक्रमामध्ये राज आणि उद्धव ठाकरे एकत्र, राज ठाकरेंच्या भाच्याच्या साखरपुड्याला दोघांची हजेरी, राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। काँग्रेस नेते सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा, नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार दोषी। आईच्या जातीचं आरक्षण लेकराला घेता येत नाही, ही मोठी शोकांतिका, मनोज जरांगेंचं वक्तव्य। सरकारनेच दिलेल्या 4ही शब्दांवर ठाम, नोटिसा काढण्यावरून जरांगेंची तीव्र नाराजी। मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करायला हव्या, जरांगेंना देवही घाबरतो, तिथे सरकारचं काय चालणार, भुजबळांचा उपरोधिक टोला। कुस्तीपटू साक्षी मलिक पाठोपाठ बजरंग पुनिया देखील बृजभूषण सिंग यांच्या विरोधात आक्रमक, बजरंगने परत केला पद्मश्री पुरस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।